नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवते अगदी साधी पण खूपच पौष्टिक असणारी हिरव्या माटाची भाजी. त्यासोबत त्याचे गुणधर्म म्हणजे याचे आपल्या शरीरासाठी जे काही फायदे होतात ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर ही जी दिसते ना ती हिरव्या माटाची भाजी आहे. 2 प्रकारचा माठ असतो, हिरवा माठ आणि लाल माठ. सगळ्यात अगोदर भाजी निवडून घ्यायची आणि निवडताना याची नुसती पानं न घेता त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. कारण की या कोवळ्या काड्यामध्ये सुद्धा भरपूर असं जीवनसत्व असतं. 2-3 वेळा चांगली स्वच्छ भाजी धुवून नितळत ठेवली. तेल तापलं की त्यामध्ये लसूण न घालता मी जिरे घातलेत आणि लसूणसुद्धा घालायचा आहे, पण ते कधी पुढे पाहाल तुम्ही. जिरे चांगले फुलले की त्यानंतर मी सुकी लाल मिरची यामध्ये अशी मोडून घातले. आता इथे तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण पण ठेवा. आणि बघा आता भाजी मी एवढी सगळी बसत नव्हती, त्यामुळे अगोदर थोडीशी भाजी यामध्ये घातली आणि उरलेली भाजी नंतर घालून अगोदर ही चांगली तेलावरती अशी परतून घ्यायची आहे नुसती. प्रत्येकाची भाजी बनवण्याची आपापली एक वेगळी पद्धत असते आणि आजची सुद्धा रेसिपी तुम्हाला जराशी वेगळी वाटेल, पण खायला ना एवढी जबरदस्त चवीची लागते ना. मीठ किंवा पाणी न घालता यावरती असंच झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आणि झाकण काढल्यानंतर बघा भाजी अशी थोडीशी सॉफ्ट झाल्यासारखी दिसते. अजून ही उलटापालट करत अशीच भाजी परतून घ्यायची आणि त्यानंतर मग थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. नेहमी आपण पालेभाज्या बनवताना ना लगेच मीठ घालायची गडबड नाही करायची, कारण सुरुवातीला बघा ही कढई गच्च भरून अशी भाजी दिसत होती, आता अर्ध्या कढईपर्यंतच आले. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, पटकन आपण मीठ घालण्याची गडबड करतो तेव्हा आपल्याला भाजी जास्त दिसते आणि शिजल्यानंतर एकदम कमी होते, मग भाजी खारट होऊ शकते. त्यामुळे भाजी जेव्हा अशी शिजून निम्मी अर्धी होईल तेव्हाच मीठ घालायचे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं आणि मंद आचेवरती भाजी शिजून द्यायची. तोपर्यंत काय करायचं आहे, इथे लसणाचे 2 छोटे छोटे कांदे घेतलेत आणि सगळ्यात अगोदर लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यानंतर लोह, कॅल्शियम हे सुद्धा भरपूर असतं. भाजी खाताना शेंगदाण्याचा असा एखादा कण दाताखाली आला ना, मस्त लागते चव एकदम. त्यामुळे शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये घालताना थोडंसं असं मोठं मोठं जाडसर घालायचं. अशा पद्धतीने पहा. आता याच उकळामध्ये लसूणसुद्धा ठेचून घ्यायचं आहे. जास्त बारीक न करता अशा पद्धतीने लसूण जाडसर ठेचून घेतलं आहे. भाजी पण चांगली शिजली असेल तोपर्यंत. आता तुम्हाला बऱ्याच जणींना असा पण प्रश्न पडला असेल की लसूण तेलामध्ये फोडणीमध्ये का टाकला नाही. तर काही भाज्या अशा असतात की त्यामध्ये तेलामध्ये फोडणीमध्ये लसूण न टाकता असा वरून टाकला ना आणखीनच त्याची चव वाढते, चवदार लागतात. तुम्ही ही भाजी कशी बनवता हो, मला कमेंटद्वारे नक्की कळवा की लसूण तेलामध्ये घालता की वरून असा कच्चा टाकता. तर आता व्यवस्थित चांगलं हे मी परतून घेतलं आणि अगोदर मी जाडसर वाटून घेतलेलं हे शेंगदाण्याचं कूट घालते. आता हे मिक्स करण्या अगोदर असंच थोड्या वेळ यावरती झाकण ठेवायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर या भाजीमध्ये तुम्ही तेलामध्ये थोडासा कांदा भाजून पण घालू शकता. भाजी निवडताना त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकट भाजी घेतली होती, त्यामुळे मी झाकण ठेवून ही व्यवस्थित चांगली शिजवून घेतली आणि पटकन शिजते, याला काही वेळ लागत नाही. तरीसुद्धा आपण एखादी जाडसर काडी शिजली का ते पाहूया.
भाजी चांगली शिजलेली आहे आणि यातलं पाणी थोडंफार जे काही सुटलेलं होतं ते सुद्धा पूर्ण आटले. आता यामध्ये वाटून घेतलेला लसूण घालायचा. आपण तांदळीची भाजी बनवतो की नाही त्याच पद्धतीने बनवायची. त्या भाजीमध्ये सुद्धा लसूण फोडणीत न टाकता असा वरूनच घातला जातो. ही भाजी खाल्ल्यामुळे रक्त तर वाढतंच, पण अशक्तपणा सुद्धा दूर होतो. आणि आपल्याला जर अपचनाचा त्रास असेल, म्हणजे पचन होत नसेल, तर त्यांनी तर आवर्जून ही भाजी खावी. त्यामुळे पचन सुधारते. आता वरून मी थोडंसं लाल तिखट घातले. झणझणीत अशी भाजी बनवायची. अगोदर लाल मिरची घातली होती, तरीसुद्धा थोडंसं तिखट मी घातलेलं आहे. पूर्वी ना ही भाजी गावाकडे नियमित खाल्ली जायची, पण आता सध्या आपण खूप अशा रानभाज्या विसरत चाललोय. गॅस आता मी बंद केलेला आहे आणि वरून थोडंसं कच्चं तेल घालते. एकदम साध्या पद्धतीने जरी भाजी बनवली असली ना तरी खायला मात्र ना खूप चवदार लागते. याला काही जास्ती मसाल्याची वगैरे आवश्यकता नाही भासत. अशी गरमागरम माठाची भाजी असली ना दुसऱ्या भाजीची गरजसुद्धा नाही. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता. मस्त अशी गावरान चवीची माठाची भाजी आपली तयार झालेली आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन जुन्या आणि वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी जर पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.